हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द क्लास ऑफ मॅथमॅटिक्स. आज आपण फ्रॅक्शन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मुलांना सहसा फ्रॅक्शनबद्दल भीती वाटत असते. फ्रॅक्शन खूप इझी आहे. ओके, तर आपण सुरुवात करूयात फ्रॅक्शन. पण त्याच्या अगोदर आपण फ्रॅक्शन तयार कसे झालात, ओके, कशापासून फॉर्म झालं फ्रॅक्शन. आपण जनरल मॅथमॅटिक्समध्ये फ्रॅक्शन वापरत असतो, पण त्याचा रिअल लाईफमध्ये वापर कुठं करायचा. आपण कुठले नंबर आता 1 2 3 4 वगैरे असं आपण म्हणलं तर 7 मँगोज आहेत, 5 ॲपल्स आहेत, असं आपण पाहू शकतो त्याला. पण फ्रॅक्शन कुठं आहेत हे आपण कसं ओळखणार, तर ते अगोदर जाणून घेऊ, नंतर मग त्याचे ऑपरेशन आपण पाहू. तर व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. तर घरी आपल्या मम्मीनं वगैरे चपाती किंवा पोळी बनवली असेल किंवा भाकर बनवलेली आहे. इथे एक भाकर बनवलेली आहे. मग आपण काय केलं, भाकर सहसा तर आपण पूर्ण घेत नाही भाकर. ओके, त्याच्या आपण डिवाइड करतो त्याला. मग समजा या ठिकाणी आपण त्याला असा एक तुकडा केला, तर आपले काय झाले, अर्धे अर्धी 2 भाकर तयार झाली. आणखी एक तुकडा केला तर आपण त्याला काही जण कोरका म्हणतात, काही जण चतकोर म्हणतात. इथे 4 भाग झालेत. मग आता ह्याच्यापैकी एक भाग मला जर घ्यायचा असेल, हा एक भाग मला घ्यायचा, तर त्याला आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो. ओके, एक भाकर असेल तर लिहू शकतो आपण. कोरका भाकर असेल तर नंबरमध्ये, अर्धी भाकर असेल तर 3 कोर भाकर असेल तर, मग ते आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहावं लागतंय. मग आता हे लिहायचं कसं फ्रॅक्शन मध्ये, तर टोटल किती भाग आहेत भाकरीचे, तुम्ही टोटल किती भाग केलात, 4 भाग केलात. डिनॉमिनेटर मध्ये येते 4. त्याच्यापैकी तुम्ही किती घेत आहात, 1 घेतात म्हणजे 1/4. म्हणजे हा जो तुकडा आहे तो तुमचा आला 1/4. मग शिल्लक किती राहिले, आता भाकरीचे शिल्लक राहिलेले पण तुकडे असतील ना, किती शिल्लक राहिले, 3 तुकडे झालेत. मग ते शिल्लक राहिलेलं पण आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहिता आलं पाहिजे. मग ते कसं लिहिणार, त्याला सुद्धा सेम. आपले भाकरीचे टोटल तुकडे किती आहेत, 4 आहेत, खाली येते 4. त्याच्यापैकी किती तुकडे शिल्लक आहेत, 3 तुकडे, सो 3/4. म्हणजे याच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या म्हणजे शिल्लक राहिलेली जी भाकर आहे त्याला जर आपण फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर 3/4 येते. आणि आपण घेतलेली जी भाकर आहे त्याला जर आपण लिहिलं तर 1/4 येते. ठीक आहे. तसंच आपण समजा एखादा असा एक ब्रेड आहे, समजा या ब्रेडचे आपण काही तुकडे केले, समजा मी एवढे तुकडे केले, ठीक आहे, असं साईज पडले त्याचे. आणि त्याच्यापैकी मी या ठिकाणी हे 2 ब्रेड घेतलेत. 2 ब्रेड म्हणा किंवा 3 ब्रेड म्हणा किंवा 4 म्हणा, तुमच्या मनावर जेवढे पाहिजे तेवढे मी 2 ब्रेड घेतलेत. तर आता ह्याला मला फ्रॅक्शन मध्ये लिहायचे, ह्या 2 ब्रेडला. तर पाहायचं टोटल ब्रेड किती आहेत, टोटल ब्रेडचे तुकडे किती आहेत, 6 तुकडे आहेत, खाली येते 6. त्याच्यापैकी किती तुकडे तुम्ही घेतात, तर 2 तुकडे घेतात, म्हणजे 2/6 आला. त्यालाच आपण काय करतो, सहसा 1/3 लिहित असतो. त्याला 2 भागातले की 1/3 येते. ओके, 1/3 कसं आलं, तर मी जर ह्याला जर तुकडा आणखी इथे एक ब्रेड तयार केलं, सेम ब्रेड तयार केलं, त्याच्या इक्वी डिस्टन्स इथे एक तुकडा पडतं, याच्या इक्वी डिस्टन्स इथे एक तुकडा, 3 समान तुकड्यापैकी मी एक तुकडा इथे घेतो. म्हणजे हे 2 सेमच आहेत ना. 6 तुकडे केलं काय, 3 तुकडे केलं काय, कारण 6 तुकडे केल्यावर 2 घेणार, मग 3 तुकडे केल्यावर मी 1 घेईन. म्हणजे हे 2 इक्वल फ्रॅक्शन तयार झाले तिथं. मग असं आपल्याला फ्रॅक्शन बद्दल खेळता आलं पाहिजे. ठीक आहे, त्या फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन. आता मी ही एक भाकर घेतली. ओके, आता बघा हे 3/4, हे 3 तुकडे आहेत आणि ही 1/4 आहे, हा एक तुकडा आहे. मी जर ह्या दोघांना एकत्र केलं तर 1 आलं पाहिजे, एक भाकर आहे आपलं उत्तर. मग जर तुम्हाला 3/4 आणि 1/4 ह्याची जर ऍडिशन केलं तर उत्तर किती आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. आणि येते ते 1. कसं येते ते आपण ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. किंवा इथली कोरका घेतलं मी आणि दुसरी एक सिंगल भाकर घेतली, म्हणजे 1/4 + 1 घेतलं, तर उत्तर किती येते हे आपल्याला काढायचं असेल तर मग आपण फ्रॅक्शन मध्ये या दोघांचे ऍडिशन करून एकतर त्याला 1/4 लिहितो किंवा आपण 5/4 लिहितो. असं आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतो. त्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये लिहित असतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहित असतो. मग त्याचे ऍडिशन केलं, सबट्रॅक्शन केलं. किंवा इथंच बघ, एक भाकरीमध्ये ही एक भाकर होती, त्याच्या एक भाकर म्हणजे 1 लिहिलं, त्याच्यामधून मी कोरका भाकर काढून टाकले, म्हणजे 1/4 काढून टाकलं, तर शिल्लक किती राहते, मग 3/4 राहते. मग हे याचं उत्तर आलं पाहिजे, दोघांची सबट्रॅक्शन. मग हे फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन आपण आता शिकणार आहोत, जे काय आता ऑपरेशन ऑफ फ्रॅक्शन चालू करणार आहोत. त्याच्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन शिकू. या ह्याच्यामध्ये आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकू. त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शन मध्ये 3 भाग केलेत. कोणते कोणते 3 भाग केलेत मी इथे सांगतो. पहिला भाग काय, 1 नंबरचा. समज 3/4 आहे + 1/4 आहे, म्हणजे बेस सेम असेल, खालची जी संख्या आहे त्याला आपण बेस म्हणतो, बेस सेम असेल तर त्या टाईपचा पहिला क्वेश्चन असेल. दुसरा, समज 3/4 आहे आणि इथं +1/2 आहे, बेस सेम नाही पण करता येते. कसं करता येते, 4च्या पाड्यामध्ये 2 येत नाही, पण 2च्या पाड्यामध्ये 4 येते. मग ह्याला जर मी 2 न गुणाकार केलो तर 4 तयार होते, बेस सेम करता येते. आणि तिसरा प्रकार जो की बेस सेम करता येत नाही, म्हणजे 3/4 आहे आणि 5/5 आहे. समज इथं 4/5 आहे. आता ह्या दोघांचं बेस सेम करता येत नाही,
इथं 4 आहे, तिथं 5 आहे. मग हे फ्रॅक्शनमध्ये 3च असतात. मध्ये ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, सर्वांसाठी सेम नियम असतात. फक्त बेस सेम असेल, बेस सेम करता येत असेल आणि करता येत नसेल तर असे 3 प्रकारचे आपल्याकडे क्वेश्चन असतील. तर ते आपण सुरुवात करूयात. एवढे शिकले की तुम्हाला कुठल्याही फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला इझिली करता येईल. समजलं? फ्रॅक्शन तयार कसं झाले त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. आपल्या जनरल लाईफमध्ये पाहिलं आपण तर ते फ्रॅक्शनमध्ये असतात, पण ते आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत की हे फ्रॅक्शन आहे म्हणून. फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं. ठीक आहे, चला सुरुवात करूयात आपण. फ्रॅक्शनबद्दल आपल्याला सुरुवात करायची. तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी घेतो बेस सेम असलेले घेतो. बेस सेम असलेले मला इथे 2 क्वेश्चन आहेत. किती आहे? 11/2 प्लस 3/2 या दोघांची मला ॲडिशन करायची. मग काय करायचं तर सोल्युशनमध्ये ॲज इट इज लिहिलं. दोघांचा बेस जर सेम असेल, ओके, दोघांचा बेस जर सेम असेल तर तो बेस जो आहे तो खालचा बेस दोघांपैकी कुठलाही एक बेस कॉमन जशाच तसा खाली घ्यायचा. जशाच तसा घ्यायचा, कोणताही घ्या किंवा दोघांपैकी एक कुठलाही घ्यायचा. नंतर शिल्लक करायला जर बेस सेम असेल तर, म्हणजे उदाहरणामध्ये 5वीचे 10 विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या 5वीचे 11 विद्यार्थी आहेत. तर 5वीचे टोटल विद्यार्थी किती झाले? बेस सेम झाला, दोघांचा वर्ग सेम आहे, म्हणजे त्या दोघांची आपण ॲडिशन करू शकतो. ठीक आहे, तसं दोघांची व्हॅल्यू सेम झाली, बेस सेम झाला की मग आपण त्या दोघांची ॲडिशन करता येते आपल्याला. सो बेस सेम झाला, 1 2 इथे घेतलं. मग वरचं किती येतं? 11 + 3 ॲज इट इज लिहायचं. 11 + 3 जशाच तसं लिहून टाकायचं त्याला. मग दोघांची बेरीज करा. वरच्या 11 + 3 किती होते? 11 + 3 येईल 14. 14/2. ह्याला फ्रॅक्शनमध्ये आपण 7 लिहिणार आहोत, पण आता सध्या एवढंच करायला शिका. त्याच्या पुढे आपण डिवाइडमध्ये ह्याला कसं सिम्प्लिफाय करायचं ते आपण पाहू. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन पहा इथं 5/7 3/7 तुम्ही सांगू शकता होता बेस सेम आहे. बेस सेम आहे म्हणजे काय करायचं? खालची संख्या ॲज इट इज लिहायचं, एक साथ खाली घ्या. नंतर काय करायचं? वरचे 2 जे आहेत 5 + 3 त्याला जशाच तसं खाली घेऊन यायचं. बघा ॲडिशन करा. 5 + 3 किती येते? 8. 8/3 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. राईट. नेक्स्ट 12/5 - 6/5 ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काहीच डिफरन्स नसते, सेमच आहे. बेस सेम दिसतोय. मग काय करायचं? दोघांचा जो बेस सेम आहे तो दोघांपैकी एक बेस आपण खाली घ्यायचा. नंतर काय करायचं? जे 12 - 6 आहे तो पण खाली घ्यायचा. वजाबाकी करा. 12 मधून 6 गेले किती राहतात बघा? 6 राहतात. 6/5 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, आता सेम बेसमध्ये एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. बेस सेम आहे 11. बेस सेम असल्यामुळे एकत्र काय करायचं? याला बेस सेम असल्यामुळे ह्या 2 11 पैकी एक 11 खाली घ्यायचं. नंतर काय करायचं? इथं 18 आहे, मायनस इथे किती आहे? 3 आहे. हे दोन्ही नंबर जशाच तसे इथे घ्यायचे. 18 मधून 3 गेले. 18 मधून 3 गेले किती राहतील मग? 15. 15/11 हे तुमचं फायनल आन्सर आलं. कळालं? बेस सेम असेल तर काहीच करायचं नाही, जशाच तसं खालची संख्या लिहायचं. वरच्यामध्ये बेरीज होत असेल बेरीज करायचं, वजाबाकी होत असेल वजाबाकी करायचं. फिनिश. ठीक. आता आपण पाहू डिफरंट बेस पण सेम करता येणारे, कन्वर्ट टू सेम बेसमध्ये. आता चेक करा बघा काय क्वेश्चन. 3/5 + 5/6 आहे. आता चेक करायचं खालचं आपल्याला पाहिजे. वर सेम असेल नसेल त्याचं काय देणे घेणं नाही आपल्याला खालची संख्या सेम करायची. कसं सेम करायचं बघा. 2च्या पाड्यामध्ये 6 येते का बघा? येते. कितीपर्यंत म्हणल्यानंतर येते? 3 पर्यंत. सेम करता येते का बघायचं. सेम करण्यासाठी पाडा बघायचं. 2च्या टेबलमध्ये 6 येते का? येते. कितीपर्यंत म्हणल्यानंतर येते? 3 पर्यंत. मग ह्या दोघांना पण 3 मल्टिप्लाय करून टाकायचं, वर पण आणि खाली पण. मल्टिप्लाय करा. किती होते बघा? 3 3 किती होते? 9 होते. आणि 3 2 किती होते? 6. 9/6 येते. बाकीचं पुढचं ॲज इट इज येते. परत बेस सेम आला. आता सेम नव्हता पण आपण सेम करून घेतला. मग सेम आला. आता पुढची रेग्युलर स्टेप. दोघांपैकी जो 1 6 आहे ते 1 6 खाली घ्यायचं. वरचं किती राहिले मग? 9 + 5 ॲज इट इज घ्या. दोघांची ॲडिशन करा. किती येईल तुमचं? 14/6 हे तुमचं फायनल आन्सर आहे. कळते? नसेल तर कुठल्या तरी नंबरनं मल्टिप्लाय करायचं, सेम करून घ्यायचं, नंतर रेग्युलर आपली स्टेप ॲज इट इज करू शकतो आपण. नेक्स्ट वन पहा. करता येईल का सेम? 15च्या पाड्यामध्ये 3 आहे का? आहे का? 15च्या पाड्यामध्ये 3 नाही आहेत. 3च्या पाड्यामध्ये 15 आहे का? आहे. कितीपर्यंत म्हणल्यानंतर येते? 5 पर्यंत. ठीक आहे, तर मग त्या दोघांना 5 न गुणाकार करा. दोघं नाही करायचं, खालीच फक्त करायचं नाही. खाली जेवढ्याने केलं तेवढ्यानेच वर करा होतं. तराजू असतो तिथं. दोन्हीकडे आपण सेम वेट टाकलं तर काय फरक आपल्याला पडणार नाही तिथं. मग इथं दोघांनाही 5 न गुणाकार केलं. मग आता काय होईल? पहिलं जशाच तसं इथं 5 2 10, 5 3 15. दोघांचं परत बेस सेम आला. बेस सेम आला की एकत्र घ्यायचं तुमचं किती? 15 घ्यायचं. आणि नंतर काय करायचं? वरचं किती? 8 + 10 आहे ते ॲज इट इज खाली घ्या आणि दोघांची ॲडिशन करा. 18/15 हे तुमचं फायनल आन्सर आहे. त्याला परत 3 भाग जाते.
ते आपण डिवाइडमध्ये पुढच्या स्टेपमध्ये आपण होत त्याला सिम्प्लिफाय कसं करायचं ते. पहा बरं, सांगा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता. करता येईल का सेम? येते. कारण काय, 7च्या टेबलमध्ये 14 येते. कितीपर्यंत मला येते? 2 पर्यंत. 7 2 14, 7 2 14 येते. मग या दोघाला 2 न गुणाकार करून टाक. किती होईल मग? खालचा बेस सेम होईल 14 14. वरचं किती येईल मग? अगोदर खालचं एकत्रित घ्या. अगोदर एक एक स्टेप करूत आपण. खालचं 14 अगोदर एकत्रित घ्या. नंतर मग वरचं बघा 18 - 2. 18 - 2 किती येईल? तुमचं 16 आन्सर येते. 16/14 हे तुमचं फायनल आन्सर येईल. राईट? फास्ट होते का? फास्ट होत असेल तर सांगा मला. नेक्स्ट पहा. आता बेस सेम करता येत नाही अशा काही एक्झाम्पल आपण बघा. इथे दोघांचं बेस सेम आहे का? नाही बेस सेम. इथे 4 आहे, तिथे 5 आहे. करता येते का? पहा. 4च्या पाड्यामध्ये 5 येते का? नाही येत. 5च्या पाड्यामध्ये 4 येते का? नाही येत. मग आता अवघडच. मग आता आपल्याला इथे एक तिसरी स्टेप पाहायची. पहिली स्टेप काय होती आपली? बेस सेम असेल तर कसं करायचं ते. दुसरी स्टेप बेस सेम नसते पण आपल्याला करता येते. कुठल्या तरी संख्येने आपण मल्टिप्लाय केलो तर त्या दोघांचा बेस सेम होते. मग आपण ॲडिशन सबट्रॅक्शन तिथे करू शकतो. पण आता इथे करताच येत नाही. मग इथेही त्याच्यासारखंच आहे. तुम्ही एक तर या 5ने या दोघाला मल्टिप्लाय करा, या 4ने या दोघाला मल्टिप्लाय करा. दोघांचा बेस सेम होते, एकत्र करू शकतात. ती थोडी अवघड स्टेप जाते म्हणून मी थोडं शॉर्टकट सांगतो. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तिरकस गुणाकार करायचं. कोणा? या 5ने या 5ला गुणाकार करायचं. कोण कोण? बघ, या 5नं या 5ला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार जे आहे ते इथे लिहायचं जशाच तसा. मध्ये कोणतं साईन आहे? प्लस. प्लस साईन जशाच तसं पुढे दिलं. आता त्याच्यानंतर या दोघांचा 4 आणि 3चा मल्टिप्लाय करायचं, त्याच्या पुढे लिहायचं. कळते? आणि नंतर शेवटला खालच्या खालच्याचा गुणाकार. कोणाचा? या 4 आणि 5चा खाली मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय किती होईल बघा. 5 5 25 होते, 5 5 25 होते, 4 3 12 होते आणि 4 5 20 होते. झालं, एकत्रित आलं ते. आता वरच्या वरच्याची ॲडिशन करा. 25 + 12 दोघांची ॲडिशन करा. 37 आन्सर येते. 37/20 हे तुमचं फायनल आन्सर. ओके. काय केलं मी? बेस सेम करता येत नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 5 4 3 पुढे आणि 4 5 खाली, ॲज इट इज. बाकी काय नाही. मायनस असेल तर काय करणार? इथे मायनस असेल तर इथे मायनस येणार, इथे मायनस येणार, इथे मायनस. सबट्रॅक्शन करायचं, उत्तर लिहायचं. संपलं. भाऊ पुढचं सांगा बरं तुम्ही. 2च्या टेबलमध्ये 7 येते का? नाही येत. 7च्या टेबलमध्ये 2 नाही येत. मग काय करणार आपण? मल्टिप्लाय करायचं. कोणाचं मल्टिप्लाय करायचं? 3 आणि 7चा मल्टिप्लाय करायचं, इथे लिहायचं. मध्ये कोणतं साईन? मायनस. मायनस पुढे दिलं. परत कोणतं? 2 आणि 5 घेतलं, पुढे लिहिलं. दोघांचं मल्टिप्लाय करायचं आणि खाली काय? 2 आणि 7 दोघांचं मल्टिप्लाय केलं, खाली लिहिलं. किती येते? 7 3 21, 5 2 10, 7 2 14. 21 - 10 / 14 दोघांचं सबट्रॅक्शन करा. 11/14 तुमचा आन्सर येते. राईट? ओके. नेक्स्ट वन पहा. 3/4 5/6 बेस सेम आहे का? नाही. करता येते का? 4च्या पाड्यामध्ये 6 येते का? 6च्या पाड्यामध्ये 4 नाही येत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कोणाचं करायचं? 6 आणि 3चा एका ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. 4 आणि 5चा दुसऱ्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. ओके. दोघांचं या दोघांचं मध्ये प्लसला प्लस द्या. नंतर या दोघांचं मल्टिप्लाय पुढे करा आणि नंतर या खालच्याचा मल्टिप्लाय त्याच्या खाली करा. कोणाचं करता? या 4 आणि 6चा खाली करा मल्टिप्लाय. किती येईल मग? साइन 3 18, 4 5 20, साइन 4 24. दोघांची बेरीज करा. फायनल आन्सर संपत आहे. किती येते? 38/24. ठीक आहे. समजलं सर्वांना? फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला आली पाहिजे. कळालं नसेल तर हा व्हिडिओ परत पहा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी याच्यासारखे तुम्हाला एक 30 क्वेश्चन दिलेले आहेत फ्रॅक्शनचे, तेवढे कंप्लीट करायचे. जर नाही आलं तर परत पुढच्या लेक्चरमध्ये आपण याला रिवाईज करू. कळालं तर पुढे आपण जाऊ. पुढे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन घेऊ फ्रॅक्शनचं. समजते? काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर सोल्युशन याचं दिलं जाईल. कारण आपल्याला परफेक्ट करायचं. परफेक्ट झाल्याशिवाय आपण पुढे जायचंच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आलंच पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तरच आपण पुढे जायचं. ठीक आहे. प्रत्येकाला आल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. नसेल तर काही अडचण असेल तर मला मेसेज करा. आपण त्याच्यावरती परत व्हिडिओ बनवू. पण 1-2 वेळेस समजलं नसेल तर 1-2 वेळेस व्हिडिओ परत पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्व एक्झाम्पल तुम्हाला सोडवले पाहिजेत. होमवर्क कंप्लीट केलाच पाहिजे दररोजच्या दररोज. भेटूत आपण पुढच्या लेक्चरमध्ये.